नावाचं विज्ञान आपण शोधायचं आहे. आणि हे भारतीय घटनेने सांगितले शोधायचे म्हणून. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आता काय सांगेल, गुरुवर विश्वास ठेवा, गुरु बद्दल शंका निर्माण करू नका, गुरु म्हणतो ते सगळं ऐका. आता त्या गुरुबाजीबद्दल तर भयानक गोष्टी आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्या सांगत नाही उदाहरणं, पण काही ग्रंथामध्ये अलीकडे निर्माण झालेल्या बुवांनी अशा इतक्या गोष्टी लिहून ठेवल्यात की एखादा गुरु जर अगदी वेश्ये समोर जाऊन बसला असला, घरात गेला असला, तरी समजायचं असं की तुझा उद्धार करायला गेलाय. ग्रंथात लिहिलेले अलीकडच्या काळातल्या. ह्या गुरुबाजीला संत तुकारामांनी विरोध केलाय. त्यांना घ्या, ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, डोळे झाकुनी करती पाप. हे सगळे त्यांनी लिहून ठेवले. आपण ते अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. म्हणजे आता जे म्हणजे तुम्हाला मी तुकारामच मी सांगितलं की नुसतं, तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की आज जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते त्याच्या 1000 पट तत्वज्ञान त्यांनी त्या काळात सांगितले. तुम्ही बसवेश्वर फक्त वाचलेत तरी तुमच्या लक्षात त्या काळामध्ये त्यांनी ह्या माणसाने सगळे ते सांगून ठेवले. चक्रधर स्वामींनी सांगितले, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. गौतम बुद्ध हयात असताना त्याच्यामध्ये काही गोंधळ निघाले, म्हणजे 1-2 नाही, हजारात. ते गावोगाव जायचे आणि चौथं काय ते सांगायचे. गौतम बुद्धांनी त्या काळात सांगून ठेवलंय की तुम्हाला जर कुणी सांगितलं की कोणीतरी धार्मिक तत्वता सांगतोय, ग्रंथात लिहिल्याचं कोणी सांगितलं, किंवा कोणी मोठा माणूस सांगतोय, घरचे आई वडील सांगतायत, किंवा अगदी मी स्वतः सांगतोय, तुम्हाला तथागत सांगतायत, गौतम बुद्ध सांगतायत, असं जर कुणी सांगायला आलं तरी त्यावरती विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतःचं डोकं वापरा. अत्त दीपो भव, तुम्ही स्वतःचा दिवा स्वतःच व्हा. त्या काळात सांगून दिले. का तर अशी त्याची बोंधुगिरी त्या काळापासून चाललेली. आणि हे सगळे मी तुम्हाला सांगितले कसं आहे, पुन्हा भारतीय घटनेत चिकित्सक वृत्ती. चिकित्सक वृत्ती म्हणजे हा विचार स्वतः करायचा, स्वतः डोकं वापरायचं आहे. आणि आपल्याकडे परिस्थिती अशी की आपण ते डोकं वापरत नाही, म्हणून भारतीय घटनेने आपल्याला सांगितलं. मुद्दाम हे नुसतं देवाधर्माच्या बाबतीत नव्हे, रोजच्या व्यवहारात, रोजच्या वर्षात डोकं वापरायला लागते. फसवाफसवी करणारी बंधू नुसतीच देवाच्या नावावर फसवतायत, धर्माच्या नावावर फसव असं नाही, विज्ञानाच्या नावावर सुद्धा फसवतात. त्याला सुडो सायन्स म्हणतात. सुडो सायन्स, खोटं फसवं विज्ञान. परंतु फसवण्याची काही उदाहरणं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कशी घडत असतात. त्या टीव्हीवरती एक जाहिरात असायची. 2 आया बसलेल्या आहेत. एक आई तिला काय म्हणते, काय ग तू तुझ्या मुलाला कॅल्शियमसाठी काय देतीस? हे काय म्हणते, मी दूध देते. तुम्ही नाही, पण कॅल्शियमसाठी काय देतीस? मी दूध देते. ही पण विचारते कॅल्शियमसाठी काय देतीस? ती म्हणजे दूध देते. आणि मी शेवटी पण सांगते नाही, त्या दुधाबरोबर तुम्हाला कॅल्शियम द्यायचं असेल तर म्हणजे डी व्हिटॅमिन सुद्धा द्यावं लागतं. आणि डी व्हिटॅमिन नसेल तर कॅल्शियम पचत नाही, आई तसं पोटानं बाहेर पडणार. मग डी व्हिटॅमिन सुद्धा द्यायला पाहिजे. आणि या पावडरमध्ये डी व्हिटॅमिन आहे. त्या डी व्हिटॅमिन कॅल्शियम दोन्ही एकत्रित आहे. ही पावडर देत जा, म्हणजे तुझा पोरगा चांगला परवान होणार. आता या जाहिरातीत काय चुकीचं आहे? विज्ञान सांगते, डॉक्टर सांगतायत तुम्हाला कॅल्शियम पचायचं असेल तर डी व्हिटॅमिन पाहिजे, त्यामुळे ती पावडर खाणं आहे की नाही, त्यात काही तोट्याचं नाही. यात फसवाफसवी कुठं आहे? फसवाफसवी अशी आहे की आपल्या देशामध्ये डी व्हिटॅमिन पावडरमधनं खायची गरज नाही. आपल्या देशात डी व्हिटॅमिन फुकट मिळतंय. सकाळी उठून आपण उन्हामध्ये फिरलो की नाही 10 मिनिटं की डी व्हिटॅमिन त्वचेखाली तयार होते. आणि ते डी व्हिटॅमिन आम्ही तुम्ही दूध पे अमुक काय कॅल्शियम खावाच पचवतोय. वेगळ्या पावडरची गरज नाही, वेगळे त्याला पैसे द्यायची गरज नाही. पण ही सुडो सायन्स हे अशा तऱ्हेनं फसवत असते. आणि खूप आहेत त्या लोहचुंबकाचा वापर करून काही आजार बरे करणारे लोक आहेत. ते काही लोहचुंबक बघा काय काय प्रकार करते लोहचुंबकाचे. बरं काय मध्ये चुंबकीय गाद्या सुद्धा आल्या होत्या. 90,000ला गादी घ्यायची आणि झोपायची, त्या विषय आणतो का. लोहचुंबकाचा ज्यावेळी शोध लागला त्यावेळी तो चमत्कार वाढवला लोकांना. तर बघा की लोखंडाला बरोबर आकर्षित येते. पण नंतर काय संशोधन झालं, का घेते, कसं घेते, त्याचा अभ्यास झाला. कृत्रिम लोहचुंबक करता येत आहे. पण अजून तेच गोष्टी धरून बसतात ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये लोह आहे का नाही,
आहे. कुठं आहे? हिमोग्लोबिन. रक्त लाल का होतंय? हिमोग्लोबिन म्हणून. त्याच्यामध्ये लोह आहे, बरोबर आहे. लोह असल्यामुळंच ते लाल रंग आलाय त्याला. आणि मग रक्त जर फिरायचं तर ते लोह चुंबकाला आम्ही ओढतोय. आता इथं फसवाफशी कुठे आहे बघा. इथं लबाडी अशी आहे की लोह चुंबक हा लोखंडाला ओढून घेणार, बरोबर आहे. लोखंड आपल्या रक्तात आहे सुद्धा, बरोबर आहे. लोह आपण खाल्लं पाहिजे, त्यासाठी लोह असणारे पदार्थ खायला पाहिजेत. वेगवेगळ्या भाज्या त्याच्यामध्ये लोह असते ते खायला पाहिजे. पण त्या लोहाला लोह चुंबक ओढू शकत नाही, कारण ते वेगवेगळ्या संयुगांच्या स्वरूपात आहे. लोह चुंबक कुणाला ओढणार? जे प्युअर लोह आहे, लोखंड आहे, त्याला ओढणार. लोखंडाचं संयुग तयार करून खाल्लं असेल तर त्याला लोह चुंबक काही करू शकत नाही. पण आपल्याला ही गोष्ट माहिती नसते आणि त्याचा वापर करून या तऱ्हेचे अनेक उद्योग समाजामध्ये चाललेले असतात. पण मगाशी काही गोष्टी सांगितल्या बऱ्याचशा, त्या आता तुम्ही थोड्या मला त्याचे प्रश्न विचारले तर जास्त बरं होईल, आहे नाही. आपण ते विचार करा. मी सांगितलं आणखी काही तुमच्या पुढे गोष्टी असतील माहिती नसलेल्या, नाही काय व्हायचं, मी आपलं माहिती असले सांगत राहीन, तुम्ही ऐकत राहाल आणि सगळं संपल्यावर सांगाल सगळं आम्हाला माहितीच होतं, ते कशाला सांगत बसला, आहे. मग तुमच्या शंका यायला पाहिजे. तुम्हाला कुठली शंका आली तर त्या संबंधी बोललेलं जास्त बरं. काही शंका असेल तर बोला. तुम्हाला इथं तर एक मी सांगितलं की भोंदू कसे प्रयोग करत असतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं. आपल्या इथे काही हुशार दैवी शक्ती असणारे विद्यार्थी आहेत, बरं काय. तुम्हाला आणखी एक सांगतो. एक महाराज असे होते जे हवेत हात फिरवून सोन्याचे चेन काढायचे. आता ते महाराज नाहीत. हवेत हात फिरवायचे आणि सोन्याचे चेन. एकदा एक मोठा कार्यक्रम चालू होता. आता तुम्ही बसलाय ना, त्याच्यापेक्षा जास्त लोक स्टेजवर बसले होते. त्याच्यामध्ये मोठमोठे मंत्री, संत्री, देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान अशी माणसं बसली होती. आणि त्यावेळी हे सगळं दाखवण्यासाठी टीव्हीचे कॅमेरे सुद्धा लावलेले होते. कार्यक्रम असा होता की काही इंजिनियरनी खूप चांगल्या तऱ्हेनं बिल्डिंग बांधली होती, त्यांचा सत्कार करायचा होता. मग सत्कारासाठी फुलं घेऊन आले. कोण येत आहे फुलं घेऊन? सत्कारासाठी त्याला एक मेडल, फुलं, आपल्याला शाल, श्रीफळ हे सगळं घेऊन तो एक सेवक समोर येत होता. आणि तो काय करायचा, तो घेऊन यायचा आणि महाराज असे का तिकडे उभं राहते, मी बोलवतो एकच मिनिट. महाराज काय करायचे, ओम शांती शांती करत राहायचे. बघा मी आता एक ठेवतो खाली आणि तुम्ही फक्त बघा कशा हातामध्ये दैवी शक्तीच्या साह्यानं सोनं तयार होऊ शकतं. ओम शांती शांती, ओम शांती. या महाराज असे ठेवायचे आणि हवेत हात फिरवायचे. हवेत हात फिरवलं त्याच्या हातामध्ये अशी चेन यायची सोन्याची. मग ते साहित्य ठेवून आधी सोन्याचे चेन त्याला भेट द्यायचे, गळ्यात घालायचे आणि मग ते साहित्य बघा. ते ओम शांती शांती महाराज दाखवायचे, हात दाखवायचे दोन्ही, ओम शांती शांती, काही नाही हातात. आणि मग हवेत हात फिरवून त्याच्यावर ते पुस्तकं तयार झाली. महाराजांच्याकडे कशी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे. आणि त्याच्यामुळं या हवेमधले अणुरेणू एकत्रित येतात, त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. कारण सगळं अणुरेणूपासून जग बनलंय, आहे ना. आपल्याला माहिती आहे अणूंच्या पासून बनले. किती आहेत निसर्गात अणू? अणू कोणाला माहिती आहे? निसर्गात मूलद्रव्य किती आहे? हा, तुम्ही 10वीच्या परीक्षा दिलेल्या दिसत नाही. डायरेक्ट जाणार काय कॉलेजला? काय ते बोला बोला की. हा बरोबर आहे. आत आहे की त्याने उत्तर बरोबर दिलं. बा आपल्याला माहिती पाहिजे. मूलद्रव्य आता 118 आहेत. 92 मूलद्रव्ये निसर्गात सापडतात.